दिल्लीमध्ये आपचे मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे। दिल्लीचे उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे। जंगपुरामधून मनीष सिसोदिया यांचा पराभव झालाय। आताची महत्त्वाची बातमी आणि आपसाठी मोठा धक्का। दिल्लीमध्ये आपचे मनीष सिसोदिया जंगपुरामधून पराभूत झालेले आहेत। जंगपुरामधून पहिल्यांदाच मनीष सिसोदिया यांनी निवडणूक लढवली। आतापर्यंत 2 वेळा हा मतदारसंघ आपकडे होता, मात्र मनीष सिसोदिया यांचा जंगपुरामधून पराभव झालेला आहे। खरं तर मोठा धक्का आपला बसलेला आहे। दिल्लीमध्ये मनीष सिसोदिया यांचा हा पराभव झालेला आहे। खरं तर मनीष सिसोदिया यांना जेलवारी सुद्धा करावी लागली होती, याचाच हा कुठेतरी परिणाम असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। आपला या ठिकाणी हा मोठा जंगपुरामधून मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे आणि भाजपचे सरदार तरविंदर सिंग मारवाह हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। आपलाही काँग्रेसला या ठिकाणी भोपळाही फोडता आलेला नाही। दिल्लीमध्ये अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। 23 उमेदवारांचा दिल्लीमध्ये पराभव झालाय। खरं तर ही मोठी नामुष्की अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर ओढवलेली आहे। केवळ 0.03% मतच अजित पवारांच्या। आपण जाऊया दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, भाजपमध्ये आज जल्लोषाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे अजित पवार जे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सोबत आहेत, सरकारमध्ये आहेत, त्यांना मात्र दिल्लीमध्ये मोठा धक्का।